लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तात्रेयाची आरती व त्याचा भावार्थ बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण दत्त अवताराची वैशिष्ट्ये कोणची आहेत ते आपण पाहणार आहोत. दत्ताची अत्यंत प्रसिद्ध असलेली आरती. आरती म्हणजे काय? आर्ततेने केल्या जाते ती आरती. ही आरती सगळ्यांना पाठ आहे, सगळेजण ती म्हणत असतात, परंतु त्याचा भावार्थ हा आपल्याला समजलेला नसतो. जर अर्थ समजून एखादी क्रिया केली तर ती अधिक फलद्रूप होते आणि त्यासाठी हा प्रपंच. पहिलं कडवं आहे, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी न ये दाना. दत्त हा त्रिगुणात्मक आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंशापासून हा अवतार झालेला आहे. हा एकमेव वेगळा अवतार आहे. बाकीचे सगळे अवतार जे तुम्ही बघितलेले आहेत ते अवतार एका देवताचा अंश होता. जसा श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे, परंतु त्रैमूर्तींनी त्रिगुण धारण करून झालेला हा दत्त हा कलियुगातला अत्यंत महान अवतार आहे. म्हणून त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, तीन मूर्तींचा हा अवतार. तीन देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि त्यांचे तीन कार्य, उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे तीन देवता आणि तीन देवतांचे तीन कार्य हे दत्तामध्ये एकवटलेले आहेत. आणि म्हणून या आरतीच्या पहिल्याच ओळीमध्ये त्याचं वर्णन त्रिगुणात्मक त्रैमूर्ती. मूर्ती एकच आहे, मूर्ती ही एकमुखीच आहे, परंतु त्रैमूर्तीचं दर्शन व्हावं असं एकनाथांना वाटलं आणि म्हणून त्यांनी तशी ती मागणी केलेली आहे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा, आणि शब्द लक्षात घ्या, जाणा. त्यांना तो जाणून घ्यायचा आहे. तो आहे असं ते म्हणत नाही. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार. तीन गुण कोणचे? तर उत्पत्ती, स्थिती आणि लय हे त्रिगुण आहे आणि ते कार्यानुसार गुणाश्रयी आहेत. म्हणजे कोणचे? सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांना आश्रय देणारा एकत्रित असलेला अवतार म्हणजे दत्त. आणि म्हणून दत्त हा अवतार बालोन्मत्त, पिशाच अशा तिन्ही याच्यामध्ये तो आढळतो. बाल स्वरूपातही दत्ताची पूजा होते, बाल स्वरूपातही दत्ताची मूर्ती आहे, लक्षात. त्यानंतर रज स्वरूपातही आहे आणि तम स्वरूपातही दत्ताची. तिसरी ओळ बघूया. नेती नेती शब्द न ये अनुमाना, न ते इति, न ते इति, हे ते नाही, हे ते नाही. शास्त्रकार विचारतात, हे म्हणजे देव का, ते म्हणजे देव का? तर त्याला उत्तर दिलेलं आहे, न
इति न इति न इति म्हणजे नेती. नेती नेती म्हणजे शब्दांमध्ये देवाचं वर्णन करणं, दत्ताचं वर्णन करणं शक्य नाही. अनेक वेदांनी, अनेक उपनिषदांनी, अनेक पुराणांनी दत्ताचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं वर्णन ते करू शकले नाहीत. आणि म्हणून असं एक श्लोकामधला, अभंगामधला एक वाक्य आहे, श्रुती श्रुती म्हणजे जे श्रवणाने प्रसृत झालेलं आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेलं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुला सगुण म्हणू का तू निर्गुण म्हणू. तू भक्तांच्या इच्छेसाठी भक्तांना निर्गुण निराकाराची कल्पना करता येत नाही. ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा का करावी लागते? कारण आमच्या मनाला निर्गुण निराकाराची कल्पना करवत नाही. पण प्रतिमेमध्येच देव आहे आणि प्रतिमे पलीकडे देव नाही, असं जर कोणाचा समजूत झालेली असेल तर ती चुकीची आहे आणि ती दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिल्या कडव्यानंतर ध्रुवपद आलेला आहे आणि ध्रुवपद फक्त या सादरीकरणामध्ये एकदाच घेतलेला आहे, परंतु प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद म्हणण्याची परंपरा, प्रथा आहे. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव. अंत्य यमक बघा, वरती गुरुदत्ता आहे आणि खाली भवचिंता आहे. आणि जय हा शब्द 3 वेळा आलेला आहे. त्रिकाल जय जयकार करायचा असतो, त्रिवार जय जयकार करायचा असतो. आणि म्हणून जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता. आर्ततेने केल्या जाते ती आरती, आणि आरती तुला ओवाळतो आहे. आणि तुझ्या आरती ओवाळता ओवाळता मी तुझ्याशी तादात्म्य पावल्यामुळे संपूर्ण भवाची चिंता नष्ट झालेली आहे. आता भव म्हणजे काय? भव म्हणजे उत्पत्ती. आता उत्पत्ती हा गुण कोणाचा आहे? हा ब्रह्माचा गुण आहे. भव म्हणजे अस्तित्व. अस्तित्वाचं निर्माण कोणी केलेलं आहे? तर ब्रह्मदेवानी केलेलं आहे. परंतु भव एकदा निर्माण झालं म्हणजे शरीर निर्माण झालं, त्या शरीराच्या रूपामध्ये, आकारामध्ये, वयोमानानुसार बदल होऊ शकतात. तर भवचिंता हरणे याच्यामधला अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. भव बदलू शकतं, पण भव बिघडायला नको. आणि म्हणून चिंतामुक्त होणं हे ईश्वरी उपासनेचं वैशिष्ट्य आहे. मनशांती मिळविणे हे ईश्वरी उपासनेचं अंतिम साध्य आहे. हे दुसरं कडवं आपल्याला दिसत आहे.
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात, पराही परतली तेथे कैचा हेत, जन्म मरणाचा पुरेलासे अंत, तू सबाह्य आणि अभ्यंतरी म्हणजे बाह्य रूपामध्ये आणि अंतर्गत रूपामध्ये, तू आत आणि बाहेर म्हणजे शरीर रूपाने आणि मानसिक रूपाने तू एकच आहेस. तू जसा दिसतोस तसा आहे तो आत्मनेय आहे. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, तू एक दत्त, एक शब्द आहे बघा, एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात, आम्ही अभागी आहोत, आम्ही अज्ञानी आहोत, त्यामुळे तुझे महात्म्य, मात म्हणजे महात्म्य, तुझे महात्म्य आम्हाला कसे कळणार? तुझे महात्म्य कळण्यासाठी गुरुकृपा होणं अत्यंत आवश्यक आहे. अभाग्यासी कैची कळेल ही मात. तिसरी ओळ बघा, परा. परा ही शक्ती आहे. पराही परतली, तुझं वर्णन करता करता पराही परतली. वाणी ज्या आहेत, वाणी ज्याचा आपण उच्चार करतो ती वाणी. नामस्मरण करत असताना भक्ताला वाणीचा आधार घ्यावा लागतो. आणि वाणी या 4 प्रकारच्या आहेत. वैखरी वाणी ही पहिली वाणी आहे. आपण जो उच्चार करतो आहे, शब्दाचा उच्चार करतोय, उदाहरणार्थ राम, आपण उच्चार केला राम शब्दाचा, ही वैखरी आहे. दुसरी वाणी ती मध्यमा आहे. आपण ज्या वेळेला एखादं देवाचं भजन गुणगुणतो त्यावेळेला मध्यमा वाणीचा उपयोग आपण करत असतो. जेव्हा आपण मंद मंदपणे एखादं भजन गुणगुणतो, तालात म्हणण्याचा मनातल्या मनात प्रयत्न करतो, त्यावेळेला ती मध्यमा वाणी असते. तिसरी वाणी जी आहे ती पश्यंती वाणी आहे. नाम साधनेमधली स्मरण आणि निजाध्यास अवस्था. स्मरण, सातत्याने देवाचं स्मरण होणे आणि देवाचा ध्यास लागणे म्हणजे पश्यंती वाणी होय. साधक या अवस्थेमध्ये, पश्यंती वाणीच्या अवस्थेमध्ये इंद्रियाच्या मोहापासून, इंद्रियांच्या अपेक्षा आणि इच्छांपासून दूर जातो आणि तो आत्मिक आनंदामध्ये रममाण होतो. त्यावेळेला पश्यंती वाणीचा उदय झालेला आहे. चौथी वाणी जी आहे, ज्याचा उल्लेख या तिसऱ्या ओळीमध्ये, दुसऱ्या कडव्याच्या तिसऱ्या ओळीमध्ये आहे, ती म्हणजे परावाणी. परावाणीमध्ये साधक हा जास्ती वेळ राहू शकत नाही. त्याला खूप मोठी तपश्चर्या लागते. पश्यंती वाणीतून विजेच्या वेगाने तो परावाणीमध्ये जाऊ शकतो व परत तो पश्यंती वाणीत जातो. ही जी काही वेळ जी अवस्था आहे ती आंदोलित अवस्था असते. आणि या आंदोलित अवस्थामध्ये म्हणजे पश्यंती वाणीतून परावाणीमध्ये जाणे आणि परावाणीमध्ये क्षणभर राहणे, ही जी आंदोलित अवस्था असते, या अवस्थेमध्ये साधकाला भगवंताचं दर्शन होतं.
असं जी दर्शन होण्याची जी क्षणिक अवस्था आहे ती एका अभंगाच्या एका ओळीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलेली आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी. देवाची द्वारी म्हणजे परावाणीने एक क्षणभर देवाच्या द्वारी उभा राहिलो तर तेने मुक्तीचारी, चारही मुक्ती या साध्य झाल्या. अशी ही परावाणीची कृपा आहे, शक्ती आहे. परंतु तुझं वर्णन करायला पराही अपूर्ण राहिली. परंतु तुझं नामस्मरण करता करता जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका झाली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या जन्म मरणाच्या फेऱ्याचा तू अंत केलास असं दत्ताला सांगत आहे. आता हे परावाणीच्या अवस्थेमध्ये दर्शन झाल्यानंतर झालं काय ते तिसऱ्या कडव्यात सांगितलेलं आहे. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होनिया आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव. गुरुकृपेमुळे केलेल्या उपासनेमध्ये गुरुकृपा पाठीशी असताना केलेल्या उपासनेमुळे दत्ताचं दर्शन झालं. दत्ताचं यथार्थ तत्व दिसलं. म्हणून एकनाथ स्वामी म्हणतात दत्त येवोनिया उभा ठाकला. आणि मग काय झालं? सद्भावे मी भावपूर्ण अष्टअंग मी प्रणिपात केला, नमस्कार केला. आणि दत्तानी काय केलं? प्रसन्न होनिया आशीर्वाद दिदला. आणि आशीर्वादा स्वरूपात काय मिळाला? जन्म मरणाचा फेरा चुकविला. 84 लक्ष योनी आहे. जीवाच्या 84 लक्ष योनी आहेत. आणि या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्तता केली देवाने. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. एकदा हे शरीर धारण केलं, 84 लक्ष योनीमधलं कुठलं तरी शरीर धारण केलं तर ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि जोपर्यंत जीव आहे या शरीरामध्ये तोपर्यंत सुखदुःखाचा फेरा पण आहे. आणि मग दुःख पर्वता एवढा आहे आणि सुख जवासारखं आहे असंही वर्णन केलेलं आहे. म्हणून त्याला मुक्तता जर पाहिजे असेल तर दत्ताचं नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत की दत्तानी मुक्ती दिलेली आहे. आता दर्शन झाल्यानंतरची उन्मयी अवस्था काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. दत्तानी दर्शन दिलं, काय अवस्था आहे कवीच्या मनाची? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. सगळीकडे दत्त दत्त दिसतो आहे. अंतर्यामी दत्त आहे, बाहेरी दत्त आहे, सर्वत्र दत्त, सर्व चराचरामध्ये दत्त दिसतो आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. त्यानंतर काय झालं?
हारपले मन, मन हारून गेलं. वढाय मन, जे सुसाट पळत जात ते मन दत्त चरणी लागलं. मन हो राम रंगी रंगले, असं जे होत रे, रंगून जात मन, ते हरपलेलं मन आहे, ते उन्मन झालं. उन्मनावस्था केव्हा होते? जेव्हा आप परभाव, हा मी, तो तू, हा जो भाव आहे, हा जो संपला, म्हणजे द्वैत संपलं. दोन गोष्टी संपल्या. मी वेगळा, मी भक्त वेगळा, आणि माझं उपास्य दैवत वेगळं. हा जो मीतूपणा आहे, हा द्वैत आहे. आणि हा द्वैत संपून मी अद्वैताकडे जाण्याचा, एकात्मतेकडे जाण्याचा, की मी आणि देव हा एकच आहे. कारण माझ्या आत्म्यामध्ये त्याच परमात्म्याचा अंश आहे. आणि एका अभंगामध्ये म्हणतात, अवस्था कशी आहे बघा. विठ्ठल पहावया गेलो, मी विठ्ठल पाहायला गेलो, परंतु मीच विठ्ठल झालो. ही उन्मयी अवस्था आहे, हे उन्मन झालं आहे. विठ्ठल पहावया गेलो, विठ्ठल होऊन या गेलो. हा मन हरपल्यानंतर आणि उन्मन अवस्था प्राप्त झाल्यानंतर द्वैत संपत, अद्वैत होत. आणि म्हणून एका जनार्दनी, ज्ञानदेवांनी जी सुरू केली आहे, ज्ञाना म्हणे, ज्ञानदेव म्हणे, तसेच ती परंपरा अभंगामध्ये नाव टाकण्याची परंपरा या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून एका जनार्दनी, जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु, आणि म्हणून त्यांचं गुरूंचं नाव एकनाथांनी घेतलेलं आहे. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. एका जनार्दनामुळे, जनार्दन माझे स्वामी, जनार्दन माझे गुरु, आणि त्यांच्यामुळे मला दर्शन झालं, मला ध्यान लागलं, माझं द्वैत मिटलं, मी उन्मन झालो. ही गुरूंची कृपा आहे. संत एकनाथांनी त्यांच्या गुरु जनार्दन स्वामींकडे दत्त दर्शनाचा हट्ट धरला होता. सद्गुरु कृपेशिवाय कुठलेही ज्ञान शक्य नाही. आणि सद्गुरूंनी सांगितलं की तुझी उपासना पूर्ण झाली की तुला दत्त दर्शन देतील. आणि गुरुनी दिलेली उपासना पूर्ण झाल्यानंतर दत्त हे स्मर्तृगामी आहेत. त्यांनी फकीराच्या वेशामध्ये नाथांना दर्शन दिलं. आणि ज्या वेळेला दत्त आले त्यावेळेला फकीर वेशातील दत्तांना आपला भक्त एकनाथ ओळखणार नाही, म्हणून जनार्दन स्वामीही त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी दत्त रूपाची ओळख करून दिली. मग नाथांनी एकमुखी दत्ताच्या दर्शनानंतर काव्यात्मक जे रूपक आहे, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, त्या स्वरूपातील दर्शनाची इच्छा गुरूंकडे व्यक्त केली. आणि दत्तांनी एकनाथांचा हट्ट पूर्ण केला. आणि म्हणून या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. देव भक्ताच्या इच्छेसाठी धावून येतो आणि भक्ताची असलेली इच्छा पूर्ण करतो. अतिशय मनोहर, मधुर अशा प्रकारची ही दत्ताची आरती आहे. आणि दत्ताची
दत्ताची आरती आणि त्याची पूर्वपीठिका बघितल्यानंतर आपण दत्त स्वरूपाची काही वैशिष्ट्ये अभ्यासायला हवीत असं मला वाटतं. ते आपण बघूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे दत्त हे भगवंत स्मर्तृगामी आहेत. त्यांचं स्मरण केल्या केल्या ते प्रगट होणारे आहेत आणि दत्त स्मर्तृगामी आहेत. दत्त हा अतिशय वेगळा अवतार आहे. 3 देवतांचा अंशात्मक अवतार म्हणजे दत्त आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, सत्व, रज, तम या 3 गुणांचा अवतार, अंशात्मक अवतार म्हणजे दत्त. दत्त हा कलियुगामधला गुरु परंपरेने विस्तारित होणारा अवतार आहे आणि ही गुरु परंपरा चालू आहे. मग शिर्डीचे साईबाबा असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, अक्कलकोटचे स्वामी महाराज असतील, नवनाथ असतील, गुरु परंपरेने तपश्चर्येने विस्तारित होणारा हा अवतार आहे. हा एकमेव अवतार आहे ज्या अवतारामध्ये 3 देवांचा अंश आहे आणि हा एकमेव अवतार आहे ज्यामध्ये फक्त पादुका आणि वृक्षाची पूजा होते. बाकी कुठल्याही अवतारामध्ये पादुकांची पूजा होत नाही. म्हणून गाणगापूरला निर्गुण पादुका आहेत. औदुंबर हा वृक्ष नृसिंह अवतारामध्ये जेव्हा राक्षसाचा वध केल्यानंतर नखांचा दाह व्हायला लागला त्यावेळेला लक्ष्मीने औदुंबराची फळ आणून दिली होती आणि म्हणून औदुंबर हा दत्ताचं निवासस्थान आहे. औदुंबराची पूजा ही साधकाला अतिशय लाभदायक असते. औदुंबर वृक्षाची मुळी नीट सुकवून जर आपण आपल्या तिजोरीत ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता पडणार नाही. मी म्हणतो आहे लक्ष्मीची कमतरता पडणार नाही. अलक्ष्मी बद्दल मी बोलत नाही आहे. अलक्ष्मी कलियुगात भरपूर आहे, परंतु लक्ष्मी ही शांतता देणारी देवता आहे, मनःशांती देणारी देवता आहे. दत्तावतारात पिंपळ वृक्षाची सेवा ही सांगितलेली आहे. त्याचे दाखले आपल्याला गुरुचरित्रात पाहायला मिळतील. असा हा एकमेव अवतार आहे ज्यामध्ये कुठल्याही राक्षसाचा वध केलेला नाही आहे. बाकी अवतारामध्ये शिवाचे अवतार असतील, आपलं विष्णूचे अवतार असतील तर राक्षसांचा वध झालाय. कालीचा अवतार असेल तर देवीचा अवतार आहे, त्यामध्ये राक्षसांच्या वधासाठी अवतार घेतलेले आहेत. पण दत्त अवतारामध्ये भक्तांचं उद्धरण करणे हा एकमेव हेतू आहे. पिशाच योनीतील आत्म्यांचा दत्तांनी उद्धार केलेल्याचे अनेक दाखले आपल्याला उपनिषदात, पुराणामध्ये आणि गुरुचरित्रात आढळतात. त्यामुळे दत्त संप्रदायाचं कार्य हे वेगळ्या पद्धतीचं कार्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. सोप्या उपासनेमधून भक्तांचा भौतिक उद्धार करणे, आध्यात्मिक उद्धार करणे आणि पारलौकिक विकास करणे हे या परंपरेचं साध्य आहे. दत्त अवतार हा चिरंजीव आहे, त्यामुळे याला अवतार समाप्ती नाही. भौतिक अवताराची समाप्ती झाल्याचे दाखले गुरुचरित्रात आहे, पण सूक्ष्म रूप अवतार अजूनही चिरंजीव आहे आणि तो अजूनही
तो दर्शन देतो. उदाहरणार्थ नाना महाराज तराणेकरांना दर्शन झालं. त्यांना टेकडीवर जायचं होतं आणि त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं होतं. त्या ठिकाणी त्यांना वाट सापडत नव्हती. तर त्यांना स्वतः योगी स्वरूपात येऊन, साधूच्या स्वरूपात येऊन मार्गदर्शन केल्याचे दाखले आजही कलियुगामध्ये आपल्याला आढळतात. दत्त जन्मासाठी असूयेचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्याचा द्वेष करणे, दुसऱ्याची निंदा करणे, हे जो त्यागतो तोच दत्त जन्मासाठी पात्र होतो. आणि म्हणून अनुसूयेच्या पोटी आणि अत्रीच्या आश्रमामध्ये, अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये दत्ताचा जन्म झाला, हे लक्षात घ्या. त्यामुळे दत्त जन्मासाठी अनसूया आणि अत्री यांचं अस्तित्व, यांची साधना, यांचं पातिव्रत्य आवश्यक असते. आणि दत्तासारखी संतती जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रदोष पूजनासारखं दुसरं व्रत नाही. दत्त संस्कारित संतती सहज साध्य आहे. एक आई वडील आहे ज्यांनी आयुष्यभर प्रदोष व्रत केलं, हिमालयात जाऊन गुरुदीक्षा घेतली, त्यांच्या पोटी एक पुत्र रत्न आलं, जो दिव्य रत्न आलं, ज्याने भारतामधून डॉक्टरकीची पहिली पदवी मिळाली आणि अमेरिकेत जाऊन सुपर स्पेशलायझेशन केलं. हे अपत्य आज छत्तीसगडमध्ये, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांमध्ये डॉक्टरकीचा पेशा न करता, डॉक्टरकीचा व्यवसाय न करता, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेवा न देताना आदिवासी प्रवण क्षेत्रामध्ये छत्तीसगडमध्ये निशुल्क सेवा देतो आहे. आणि सेवाभावी संस्था जे काही त्यांना वेतन देत आहे त्या वेतनामधून तो आपला कुटुंब निर्वाह करतो आहे. त्यामुळे प्रदोष पूजनातून निर्माण झालेली संतती ही संस्कारित असते. याचं 21व्या शतकातलं उदाहरण आहे. हे सद्भक्तांनी लक्षात घ्यावं. दत्ताचे वैशिष्ट्य, दत्त स्वरूपाची वैशिष्ट्य आणि एकनाथांनी रचलेली, आपल्या गुरूंच्या नावाने अर्पण केलेली दत्ताची आरती आपण बघितली. दत्त आपल्याला बाल रूपातही दिसतात, उन्मत्त रूपातही दिसतात आणि पिशाच्य वेशातही दिसतात. मूळ दत्ताची मूर्ती हे एकमुखी आहे. त्रिगुणात्मक दत्ताची संकल्पना हा कल्पना विलास आहे. दत्त अवताराचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे वृक्ष, पाणी, प्राणी, पशु आणि जलसंपदा याबद्दल, या निसर्गाच्या घटकांबद्दल भक्ती आणि श्रद्धा निर्माण करणारा अवतार म्हणजे दत्त अवतार आहे. त्यामुळे दत्ताचा अवतार असो की नवनाथांचा अवतार असो, यांनी वृक्ष, प्राणी, पशु, निसर्गाबद्दल आस्था आणि निसर्गाचा कोप होणार नाही याच्यासाठी
जे मार्गदर्शन आणि समुपदेशन केलेलं आहे ते वादातीत आहे. दत्ताची आरती आणि दत्ताची ही वैशिष्ट्य आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. लाईफ पॉझिटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन विषय सुचवा. आपण आपल्या दिलेल्या बहुमूल्य वेळेबद्दल आपला ऋणी आहे. धन्यवाद.